राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वर्षावर मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची वर्षावरील भेट राजकीय नव्हती. जयंत पाटलांचं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेबाबत भेटीमध्ये चर्चा झाली. जयंत पाटलांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा निराधार. सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. प्रस्ताव आल्यावर आम्ही 24 तासात अभ्यास करून निर्णय घेऊ. सुळे यांची माहिती. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती. सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याची चर्चा. विनायक राऊत यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ. ठाणे कोर्टामध्ये राऊत पितापुत्रांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून गिरिजा राऊतांच्या तक्रारीनंतर राऊतांवर गुन्हा. कृषी पंपांच्या 48,000 कोटींचं जुनं बिल माफ करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा. कर्जमाफीनंतर वीज बिल माफ केल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा कोण करणार? शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही. कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांचा सरकारवर निशाणा. महाराष्ट्र मागील अनेक वर्षांपासून दिल्लीच्या तख्तापासून लांब. देवाभाऊंना देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळावी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान.